ए दुर्गा, काय हो? अगं मला दाबेली खावटाली ग. अहो आताच बसली होती जरासं. कर बाबा, खावटाली मला. बरं करते माय. सर्वात आधी आपण दाबेलीचा मसाला करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवलाय, त्यामध्ये धने, जिरे, बडीशोप, तीळ, खडे मसाले आणि थोडासा तेजपत्ता टाकून भाजून घ्यायचं. भाजत आलं की यामध्ये सुकं किसलेलं खोबरं टाकून हेही चांगलं भाजायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. यामध्ये लाल तिखट, हळद पावडर, आमचूर पावडर, साधं मीठ, काळं मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तयार आहे आपला दाबेलीचा मसाला. आता आपण भाजी करून घेऊया. कढईमध्ये तेल गरम केलंय. केलेला दाबेलीचा मसाला लाल तिखट टाकून मिक्स करायचं. वरून चिंच गुळाची चटणी टाकून ही चांगली मिक्स करायचे. उकडलेले मॅश केलेले बटाटे टाकायचे. वरून चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदा मॅश करून घ्यायचं. तयार आहे आपली दाबेलीची भाजी. एका प्लेटमध्ये काढून चौकून अशी चांगली पसरून घ्यायची. आता वरून सुकं किसलेलं खोबरं टाकायचं. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. मसाला शेंगदाणे टाकायचे. डाळिंबाचे दाणे टाकायचे. बारीक शेव टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपला हे चटपटी दाबेलीचा मसाला. आता पाव मध्ये भागी कट करून घ्यायचा. एका साईडला लाल चटणी लावायची, दुसऱ्या भागाला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची. नंतर केलेला मसाला चांगला दाबून भरायचा यामध्ये. आपली दाबेली तयार आहे. आता याला भाजून घेऊया. पॅनला थोडंसं बटर लावून घ्यायचं. दाबेली ठेवायची. दोन्ही साईडनं बटर लावून दाबेली चांगली भाजून घ्यायची. तयार आहे आपली चटपटीत अशी ही दाबेली. खूप मस्त चवीला अप्रतिम होती. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका.